नमस्कार मित्रांनो. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णव समोर येणार आहे एक मोठं सत्य, जे त्याचं आयुष्य संपूर्ण बदलून टाकणार आहे. अर्णव चेकबुक शोधत असतो. तो संपूर्ण रूमभर शोधतो आणि तेवढ्यात त्याची नजर जाते कपाटाकडे. तो कपाट उघडतो आणि आत शोधत असतो. तेवढ्यात त्याला दिसतात काही जुने फोटो. ते फोटो पाहून अक्षरशः अर्णव हादरतो, कारण त्या फोटोमध्ये ईश्वरीची आई आणि अर्णवचे बाबा एकत्र असतात. इतक्यात त्याला तिथेच एक मोबाईल सापडतो. अचानक तो मोबाईल खाली पडतो आणि त्यातील रेकॉर्डिंग आपोआप सुरू होतं. आणि ते रेकॉर्डिंग असतं ईश्वरीने बोललेलं सगळं सत्य त्यात रेकॉर्ड असतं. ते सुरू होतं आणि हे ऐकताच अर्णवला सगळं सत्य समजतं. ज्या बाईने आपल्या आईचा संसार उद्ध्वस्त केला, ती बाई म्हणजे ईश्वरीची आई आहे. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे हे सगळं सत्य ईश्वरीला आधीपासून माहीत होतं, पण तिने ते लपवून ठेवलं. आता अर्णवच्या मनात एकच प्रश्न आहे, ईश्वरीने त्याच्याशी खोटं का बोलावं? ती खरंच निरपराध आहे की सगळ्यात तिचाही दोष आहे? सत्य समजल्यानंतर अर्णव काय निर्णय घेईल? ईश्वरीला माफ करणार की तिच्यापासून कायमचा दूर जाणार? हे सगळं कळेल पुढच्या भागामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. कॉमेंट करा तुम्हाला काय वाटते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.